नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या अगदी विश्वासातील मर्जीतील मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. अगदी सुरुवातीपासनं राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपचे मेंबर असलेल्या प्रफुल्ल पटेल यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली भंडारा गोंदिया मतदारसंघातनं. पण संघटन कौशल्य, संवाद चातुर्य आणि राजकीय दूरदर्शीपणानं पटेल फक्त राज्यच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही सहज सेट होणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. आणि त्यांचा सर्वपक्षीय सलोखासुद्धा खूपच जबरदस्त आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय चेहरा म्हणून पटेलांच्या नावाची कायमच चर्चा असायची. आता खासदारकी, केंद्रीय मंत्रिपदं यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आलेली मोठी जबाबदारी म्हणजे राष्ट्रवादीचं कार्याध्यक्षपद. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या विभागल्यात. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन कार्यकारी अध्यक्ष सक्रिय झालेत. आता आगामी काळात सुप्रिया सुळेंशी जुळवून घेत स्वतःची वेगळी ओळख जपण्याचं आव्हान प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर असेल. सोबतच पक्षानं गमावलेला राष्ट्रीय दर्जा परत कमावण्यासाठी पटेलांचा रोडमॅप काय आहे, पक्षातली पक्षाबाहेरची नाराजी ते कसे हाताळणार आहेत, महाशक्तीशी कसं लढणार आहेत, या सगळ्याबद्दल आज आपण त्यांना बोलतं करूया. प्रफुल्लजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे कट्ट्यावर. नमस्कार. प्रफुल्लजी, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी एक तर तुमचं खूप मनापासून अभिनंदन. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेल्या काही काळापासून सत्तेत विरोधात काही घडत असलं तरीसुद्धा चर्चेतला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मध्यंतरी शरद पवारांनी भाकरी बदलण्याचं सुतोवाच केलं, नंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर पक्षामध्ये खूप घुसळण झाली आणि त्याची परिणिती आता ते सगळ्या घुसळणीतनं जे काही लोणी वर आले ते म्हणजे आता प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे असे दोन नवे कार्यकारी अध्यक्ष. मुळामध्ये असे दोन कार्यकारी अध्यक्ष अशी पदं निर्माण करण्याची गरज या टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का वाटते आहे? पक्षामध्ये सगळं आलबेल आहे ना, का काही बाकीच्या गोष्टी शांत करण्यासाठी हे करणं मजबुरी झालं आहे? माझं स्पष्ट मत आहे की पक्षामध्ये ऑल वेलच आहे, त्याच्यात काही दुमत नाही. ठीक आहे, काही लोक अशी म्हणजे चर्चा इकडे तिकडे सारखी करत असतात, पण मला एक माहीत आहे की सगळ्यांचा विश्वास आणि आदर म्हणजे जे आहे स्थान आहे जे शरद पवार आहे आणि त्यांच्या म्हणण्याच्या बाहेर पलीकडे कोणीच नाही. आमच्या म्हणणं एकच आहे की शरद पवार साहेब पक्षाचे सर्वेसर्वाच आहे. त्यांनी मगाशी काहीतरी त्यांनी एक भाकरी फिरवायची अशी काही त्यांनी अशी कुठेतरी काढली आणि त्याच्या अनुषंगाने बरेच उलटसुलट चर्चा सुरू झाली. तुम्ही होते त्या दिवशी, स्वतः पुस्तकाचा विमोचन त्यांचा होता आणि त्याच दिवशी त्यांनी जाहीर केलं तुम्ही स्टेजवरच होते. आम्ही तर समोर होतो, तुम्ही स्टेजवर होते, तर तुम्हाला जास्त अंदाज मला समोरून दिसलं की त्यांच्या घोषणेनंतर समोर बसलेल्यांच्या नेत्यांचं काय झालं ते मला इकडनं दिसलं. नाही, ठीक आहे, असू द्या, जे काय असेल विनोदाचा भाग आहे. प्रश्न असा आहे की त्यांनी त्या दिवशी घोषणा केली, अचानकच केली. आता का नेमकं त्यांनी त्याच्या आधी थोडा एक इशारा केलाच होता भाकरी फिरवायचा, तर त्या अनुषंगाने एखाद्या वेळा त्यांच्या मनात हे नक्की असावं की नवीन लोकांना सामोर येण्याची आणि जबाबदारी देण्याची ही वेळ आलेली आहे आणि ते स्वाभाविक आहे. त्याच्यात काही म्हणजे मला असं वाटत नाही की काही कुठल्याही पक्षामध्ये नेत्यांनी नवीन फळीला एक संधी देणं, तयार करणं ही आवश्यक असते. भारताचा व्याप मोठा आहे भाऊ, असं नाही आहे इतका सोपा. आता पवारसाहेब पहिले खुद किती फिरायचे, आज आम्ही सगळे लोक म्हणजे आम्ही पण फिरलं पाहिजे, काम केलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक त्यांनी केंद्रीय स्तरावर एक परिवर्तन थोडा म्हणजे झालं पाहिजे. स्वतः तर आहेतच, कारण पवारसाहेबांचं नाव असल्याशिवाय आणि त्यांच्या एक जे म्हणतात की एक सर्वमान्य व्याप जे आहे ते आवश्यक आहे पक्षाला. नाही, पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कार्याध्यक्षपद यासाठी त्यांनी निर्माण केली की ते आता तितकं फिरू शकत नाहीत आणि आता त्यामुळं दोघंजणं जरा तरुण लोक कार्याध्यक्ष केले. पण मुळामध्ये जेव्हा त्यांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा तर तो
सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धक्कादायक होता. आता आम्ही गेल्या काही वर्षांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माच्याही आधीपासूनचं जे राजकारण बघतोय त्यामध्ये पवार कुटुंबातली मंडळी, अजित पवार असतील, सुप्रियाताई असतील, त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या सगळ्यात जवळचे असलेली व्यक्ती असं म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं. त्यांच्या प्रत्येक म्हणजे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसमधलं काही प्रश्न निर्माण झाले की त्याचं फायर फायटिंगचं मशीन, इंजिन घेऊन प्रफुल्ल पटेल जातात असं आम्ही बघत आलो आहे. तुम्हाला त्यांच्या अध्यक्षपदाचं राजीनामा ते देत आहेत हे माहिती होतं, जसं ते सुप्रियाताईंना माहिती होतं, अजितदादांना माहिती होतं? नाही, कसं झालं की काही ना काही साहेबांच्या मनात काही आहे, काहीतरी ते करू इच्छितात, ते नक्कीच मला समजलेला होता. पण राजीनामा काय झालं, मी 2-3 दिवस मुंबईला नव्हतो. त्यांनी फॅमिलीमध्ये नक्कीच आदल्या दिवशी की 2 दिवस अगोदर चर्चा केली असावी, कारण सुप्रिया ताईला माहीत होता, प्रतिभा वहिनीला माहीत होता आणि बहुतेक अजितदादाला पण आदल्या दिवशी त्यांनी बोलून काहीतरी सूचना केली होती. आता तो ठीक आहे, तो विषय महत्त्वाचा नाही की मला माहीत होता की नाही. विषय असा आहे की डेफिनेटली त्यांच्या मनामध्ये जेव्हापासून आमची राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता गेली तेव्हापासून त्यांना थोडी म्हणजे एक ते अस्वस्थता होती की नाही असं का झालं, आपण म्हणजे कसंही करून आपण ते परत आपण हे स्थान मिळवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी जास्त काम करण्याची गरज आहे. हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट जसं मी तुम्हाला म्हटलं की नवीन फळीला आता सुप्रियाताई अनेक वर्षापासून काम करत आहे, बरोबर आहे, त्याच्यात काही दुमत नाही की चांगलं काम करत आहेत. संसदेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्येही ते जेव्हा संसद नसते तेव्हा इथे सारखं फिरत असतात, राज्यभरात त्यांचे दौरे असतात, प्रवास असतो आणि त्यामुळे कुठेतरी सुप्रियाताईला पण समोर म्हणजे पुढे काहीतरी स्थान मिळावं ही पण महत्त्वाची बाब आहे. पक्षामध्ये बघा कोणी पण काम करत असेल आणि त्यांचा जर सन्मान होत नसेल किंवा त्यांना त्याची म्हणजे ओळख म्हणजे लोकांपर्यंत पोचत नसेल तर मग ते पण चुकीचंच आहे. आणि सुप्रियाताई नुसती त्यांची मुलगी आहे म्हणून त्यांना म्हणजे मागे टाकणं, वारंवार मागे टाकणं की पवार साहेब आहे म्हणून सुप्रियाताईला संधी द्यायची नाही, ही पण योग्य गोष्ट नाही. मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की 5 वर्ष अगोदर जेव्हा सुनील तटकरेचा काळ संपला आणि नवीन अध्यक्ष नेमायची वेळ आली त्यावेळी मी पण पवारसाहेबांनी सुप्रियाताईला दोघांना मी सांगितलं होतं की ही संधी आहे, सुप्रियाताईला इथे आपण अध्यक्ष करू. त्याचा अर्थ हे नाही की जयंत पाटलांचा करायचं नाही, त्यावेळी कोणाचं नाव ठरलंच नव्हतं. जयंत पाटील उत्तम काम करतात, त्याच्यात काही दुमत नाही. पण त्यावेळीच जेव्हा जागा रिकामी झाली का सांगितलं होतं, मी सुचवलं होतं, दुसऱ्यांनी नाही, आणि खाजगीत सुचवलं होतं साहेबांना आणि सुप्रियाताईला की तुम्ही हे जबाबदारी यांच्यावर सोपवा, कारण महाराष्ट्रात आपली बेस आहे, आपली पकड आहे पक्षाची आणि इथेच आपल्याला म्हणजे पक्ष कसंही केला, किती आपण देशात आपण काम केलं, पण शेवटी महाराष्ट्र आपला घर आहे, याला मजबूत करण्यामध्ये आणि त्यांच्या सहभाग व्हावं कामामध्ये या निमित्तानं मी सांगितलं होतं. झालं का नाही त्यावेळेला? नाही असं काही नव्हतं की काही त्यांना नाही करायचं की करायचं असं नाही. सुप्रियाताईंनीच सांगितलं की थोडा वेळ मला अजून थोडा मतदारसंघ आणि बाकीच्या कामामध्ये मला थोडं आणखीन जरा मला काम करायची इच्छा आहे, नंतर काही जबाबदारी असेल तर आपण बघू. बरं, पण जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा 2 मुख्य ज्या चर्चा होत्या त्या 2 होत्या. त्यातली एक चर्चा ही होती की सुप्रियाताईंना कार्यकारी अध्यक्ष करायचं हे त्यांच्या मनात आहे आणि त्यासाठी त्यांनी किंवा अध्यक्षच करायचं हे त्यांच्या मनात आहे आणि त्यासाठी त्यांनी राजीनामा दिला, हे एक. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं दुसरं की पक्षामधले ज्याच्यामध्ये तुमचंही नाव होतं असे 5-6 प्रमुख नेते की ज्यांची इच्छा राष्ट्रवादीनं BJP बरोबर जावं असं ज्यांना वाटतं, मग त्यात तुम्ही होतात, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, अशी 5-6 नावं होती. आणि शरद पवारांनी राजीनामा देऊन ही जी मंडळी आहेत त्यांची मोठी अडचण केली आणि सगळ्यांना ती जी त्यांची इच्छा होती ती दाबून टाकण्यापासून गत्यंतर उरलं नाही. या दोन्ही चर्चांमध्ये, शक्यतांमध्ये किती तथ्य आहे? नाही, हे याच्यात तुम्ही जे म्हणतात मला काही पटत नाही की आम्ही काही वेगळं का काही कोणी 5-6 लोक काही वेगळं करू इच्छित होते. जे काय होती चर्चा या अनुषंगाने नाही, पण कुठली पण चर्चा जी होती ती पक्षांतर्गत शरद पवार साहेबांना काही डावलून किंवा त्यांच्या विरोधात, इच्छाच्या विरोधात जाऊन काहीच करायचं कोणाच्या मनामध्ये कधीच नव्हतं, ना आहे ना होणार. प्रश्न असा होता की एक पक्ष म्हणजे बघा
आता महाविकास आघाडी कशी बनली? ही काय आमची ओरिजिनल आघाडी होती का? आम्ही काँग्रेस होतो. महाविकास आघाडी जेव्हा शिवसेना आणि बी जे पीमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी बाहेर पडायचा निर्णय केला, त्यामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं असावं की बाबा ठीक आहे, तुम्ही वेगळे होत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री करू आणि आपण महाविकास आघाडी करू. तर हे तर एक चिंतन असते, चर्चा असते आणि त्यामधून काही मार्ग निघते. नाहीतर आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची 98 जागा होती दोघांची मिळून, काही 8, 10, 12 आणखीन मित्रपक्ष असेल, आमची सरकार तर बनत नव्हती. अशी चर्चा झाली आणि त्यामधून मार्ग निघाला आणि एक सरकार आमची स्थापन झाली. तो असं चिंतन करणं की किंवा मार्ग काढणं हे एक गोष्ट वेगळी आहे. पण हे वेगळं म्हणजे जे तुम्ही म्हणतात हे तर म्हणजे सूचना बिलकुल म्हणजे अशी कधीच नव्हती. पण असं म्हणजे पक्षामध्ये काही मंडळींची अशी भावना किंवा इच्छा होती किंवा आहे, ज्याच्यावर चर्चा झाली किंवा चर्चा सुरू आहे किंवा चर्चा होईल की आपण भाजपबरोबर जावं? नाही, हे बघा, हे सुरुवातीला मी तर अनेक घटनाक्रम मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा आता काही लोक म्हणतात की 2014मध्येच आम्ही लोकांनी बाहेरून पाठिंबा दिला, मग तेव्हाच आम्हाला भाजपमध्ये जायचं होतं. अरे तर ते पाठिंबा म्हणजे दिलं, मग त्याच्यात काही चूक काय होती? कारण आमची तर सरकार बनतच नव्हती. उलट आमच्या म्हणण्यावर आम्ही जशी सूचना केली त्यामुळे भाजप आणि शिवसेनामध्ये म्हणजे दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि त्यामुळे शिवसेनाला दाबला गेला भाजपकडून. तेव्हापासून म्हणजे ते रोपा 2014चा हे 19मध्ये परिणामी झालं. म्हणजे तेव्हा रोप लावलं, 19मध्ये झाड झालं त्याचं. म्हणूनच सांगतो ना मी. तर असं काहीतरी राजकीय चर्चा कुठल्या बाबतीत काय झाली किंवा काही दोन लोकांची काही सूचना आली याचा अर्थ हे नाही की निर्णय झाला. आणि काय पक्षांतर्गत आता तुम्ही चॅनल चालवतात, तुम्ही तुमचे 4-10 लोकांना विचारणार नाही का की काय करायचं? काय एखादा मतप्रवाह वेगळा आला तर तुम्ही विचार करतात. शेवटी निर्णय काय करायचा ते सामूहिक असतो आणि निर्णय शरद पवारच्या पलीकडे जाऊन किंवा त्यांना न सांगता काय निर्णय करायचा असा कुठला विषय नव्हता. पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा सुप्रियाताईंना अध्यक्ष करावं याबद्दलचाही ठराव आणायचा प्रयत्न होता किंवा तशी काही जणांनी इच्छा दाखवली होती? नाही, बघा, शरद पवार साहेबांनी राजीनामा द्यावा की नाही तो विषय पहिला तर त्यांनी स्वतः निर्णय केला. काय आम्ही कोणाकडूनही काही सूचना अशी नव्हती, पक्षाच्या एकाही व्यक्तीने सांगितलं नव्हतं की साहेब तुम्ही असा राजीनामा द्या. आता त्यांनी राजीनामा दिला तर तुम्ही पण बघितलं की सगळ्यांनी आग्रह धरून मग त्यांना वापस घ्यावा लागला. त्यावेळेस समजा त्यांनी ज्या राजीनामाच्या म्हणजे त्या प्रक्रियेतून म्हणजे हट्ट धरून ते ठाम राहिले असते, मग काय करायचं तो विषय आमचा होता ना. मग तेव्हा पक्ष बसून ठरवतं की काय करायचं की नाही. सुप्रियाताईच्या विषयी अजिबात म्हणजे कोणाच्या मनामध्ये म्हणजे किंतु परंतु नाही आहे. ते खरं म्हणजे ते काम करते म्हणून त्यांना म्हणजे काही एक उत्तराधिकारी म्हणूनही समजा उद्या स्वीकारायचा काही वेळ आली तर काही म्हणजे काही चुकीचं राहणार नाही. बघा, प्रत्येकांची एक क्षमता असते, प्रत्येकांची काही मर्यादा पण असते. त्याप्रमाणे म्हणजे एक बेस्ट मार्ग कोणता आहे ते मधून काढावा लागते. आणि त्यावेळीस शरद पवार साहेबांनी राजीनामा द्यावा हा म्हणजे आम्हाला कल्पनाच नव्हती ना. कल्पना जर राहिली असती तर वेगवेगळे विचार आधी केले असते. म्हणजे तो त्यावेळी सगळे स्तब्धच होतो का अरे अचानक काय म्हणजे हे म्हणले. आता कसा रिॲक्ट करायचा त्या 2-5 मिनिटामध्ये तेच आम्हाला कळत नव्हतं. तुम्ही म्हणताय की कल्पना नव्हती, पण साहेबांचं भाषण PDF मध्ये लगेच रिलीज झालं, ते छापलेलं होतं, ते सगळीकडे सर्क्युलेट झालं आणि तरी कल्पना नव्हती. याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नाही, पण ते बरोबर आहे ना. PDF मध्ये त्यांनी तर वाचूनच दाखवलं ना. म्हणजे ते कुठेतरी त्यांनी वाचनच केलं ना. म्हणजे वाचन केलं तर त्याच्यात काय भाव टायपिंग करायला आणि PDF तयार करायला काही वेळ लागते का आजकाल? तो विषय नाही आहे. ते त्यांच्या घरातला कार्यालयात बसून सुद्धा ते करू शकतात ते काम. ते झालं असेल. पण बाकी तुमच्यासारख्या क्लोज लोकांना पक्षातल्या माहीत नव्हतं, त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा आहे, आम्हाला विश्वास आता आमच्यावर विश्वास आहे ना. त्यांच्यावर अपार म्हणजे प्रेम आणि सन्मान आहे. तो विषयच नाही आहे.
विषय आहे की अचानकच त्यांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आमच्या रिॲक्शन तसं होणं स्वाभाविक पण होतं. प्रफुल्ल भाई, तुम्ही जवळपास गेली म्हणजे जवळपास एक 40 वर्षापासून माझे संबंध साहेबांचे आहे. एकदम चांगले आणि जवळचे. आणि असं आणि एक- त्यांनी पण मला एवढंच प्रेम आणि सन्मान दिला. आणि असं की 40 वर्ष त्यांच्या बरोबर राहणारा म्हणजे तुमच्या इतका दीर्घकाळ त्यांच्याबरोबर काम केलेला दुसरा नेता नाही आहे. जे बाकी सिनियर नेते आहेत ते आता एकतर त्यांच्याबरोबर नाही आहे, वेगळ्या पक्षामध्ये आहेत किंवा, पण इतक्या क्लोजली त्यांच्याबरोबर काम करणारे नेते तुम्ही आहात. तुम्हाला यापूर्वी असं ते जे काही गुगली टाकतात तर ते तुम्हालाही ती कळली नाही आहे असं यापूर्वी कधी झालेलं आहे याआधी? नाही 2014 असं आहे. मला सगळ्या त्यांच्या गुगली बॉलिंग बॅटिंग सगळं मला माहीत आहे. यावेळीस एखाद्या वेळी म्हणजे चुकलं असेल माझा अंदाज, पण एकच सांगतो मी तुम्हाला की त्यांच्या मनामध्ये असं म्हणजे जे काही बाकीचे जे तर्क जे आपण वेगवेगळे लावून राहिलो ना, असं झालं असतं म्हणजे त्यामुळे असं केलं, ते झालं, अमुक झालं, इतकं काही नाही चिघडलेला, खराब काही असं झाला नव्हता. स्पष्ट मी तुम्हाला सांगतो की थोडाफार त्यांनी एक मनामध्ये एखादा सक्सेशन प्लॅनिंगच्या बद्दल त्यांनी विचार करायला असावा असं मला वाटतं. प्रफुल्लजी, सुप्रियाताई केंद्रात आणि अजितदादा राज्यात असं साधारणपणे बोललं जायचं, मग हे कुठेतरी बदलायचं होतं म्हणून. आणि बरं, मग असं म्हणजे अशी पण एक भावना आहे, चर्चा कायम होत राहतात की मग अजितदादा पुतणे आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो का, असाही एक असं आहे. अजित दादावर अन्याय कोणी काय करत आहे की केलं आहे की असं मला कुठेही जाणवत नाही. आता दिल्लीला अजितदादा आले, त्या आमच्या वर्धापन दिवस होता, आधी वर्किंग कमिटी होती, त्याच्यानंतर जाहीर कार्यक्रम होता, त्यामध्ये साहेबांनी घोषणा केली. अजित पवार पण तिथे बसून होते. 1-2 सेकंड 5 सेकंडसाठी ते काय असं मान खाली करून काय ते बाटली हातात होती, तर तुम्ही लोक तेच दाखवत होते. ते आधी म्हणजे घोषणा होण्याच्या आधीचा तो दृश्य आहे. घोषणा झाल्यानंतर त्यांनी असं नव्हतं केलं की तुम्ही, पण काय आहे ते सारखं तुम्ही म्हणजे बातमी हेच चालत होती दिवसभर. अजितदादा नाराज, काय बोलले नाही, कोणाशी भेटल्याशिवाय चालले गेले. आता त्याच दिवशी त्यांना हे आमचा कार्यक्रम 1:30-1:45 पर्यंत चालला आणि त्यांची 4ची फ्लाईट होती, पहिल्यापासूनच ठरला होता. पण आले कशासाठी असते जर ते नाराज झाले? तुमचं हे ठरलं कधी होतं? हे तुम्हाला माहिती होतं आधीपासून की आपल्याला कार्याध्यक्ष करणार आहेत? हे आधीपासून माहिती होतं? थोडा तर अंदाज होताच ना, डेफिनेटली. की हे नाही, अंदाज होता का तुम्हाला आधी पूर्वकल्पना नाही, होती? मला कल्पना आधी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला कार्याध्यक्ष करणार? कल्पना तुम्हाला हेही कल्पना होती की आपण दोघे जण कार्याध्यक्ष असणार आहोत? कल्पना होती. राज्य आपल्याला ही मिळणार आहे ह्याची कल्पना होती? नाही, राज्याचं महत्व नाही असं आहे. नाहीये कसं? कोणत्या राज्यांचं महत्व आहे? अरे मग असं तुम्ही जर बोलले तर आम्हाला मग महाराष्ट्राशिवाय मग तुम्ही विचारणार की बाकी काय आहे तुमचं, असं थोडी असते. देशात जर काम करायचं असेल तर सगळ्या राज्यांना महत्व तरी तर द्यावंच लागेल ना. आम्ही या अगोदर अनेक राज्यामध्ये होतो, आज आम्ही नाही आहोत. ते आमच्यासाठी खंत आहे. आमच्या विषय ते काही चांगला विषय थोडी आहे आमच्यासाठी. आम्हाला पण ती जबाबदारी परत घेऊन स्थापन करायचं आहे. अच्छा, असं आहे, थोडा डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क तर कसं आहे की एक तांत्रिक विषय असतो. आता माझ्यासारख्या माणसाला काय फक्त मी त्या 5 राज्यासाठी मर्यादित आहे का? उद्या मला म्हणजे काही दुसरं काम जबाबदारी राहणार नाही का? उद्या पक्षावर कुठलाही काही प्रसंग आला, संकट आला किंवा पक्षाला काही पुढे काही जाण्याचा मौका मिळाला तर आम्ही काय सोडून देणार का? मी प्रफुल्ल पटेल म्हणणार की हे दायराच्या बाहेर मी काम नाही करणार, असं थोडी आहे. मी एवढं वर्ष म्हणजे त्यांच्यासोबत राहून काम केलं आहे. एवढ्या वर्षात तुम्हीच म्हणतात पहिलं कोणती जबाबदारी मला काही लिहून दिलेली होती का की महाराष्ट्राच्या कुठल्या संकटात मी यावं, मी अमुक राज्यातच जावं, काही होतं का? पण प्रफुल्ल हे डिस्ट्रीब्युशन म्हणजे कसं आहे की ठीक आहे, थोडा काम देताना काही दिलं गेलं आहे. तुम्ही 40 वर्ष पवार साहेबांच्या बरोबर आहात आणि गेल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर तर दिल्लीमध्ये म्हणजे तुम्ही दिल्लीचा कारभार, राष्ट्रवादीचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून तुम्ही कारभार बघताय. खूप मधल्या काळामध्ये अशा घटना, असे प्रसंग आहेत की जेव्हा तुम्ही कृष्णाच्या भूमिकेत जाऊन सगळं मिटवलं. सगळ्यात चॅलेंजिंग कोणतं होतं असं तुम्हाला वाटतं?
नाही आता राज्याच्या दृष्टीनं की देशाच्या ते एकूण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवरचं संकट जे होतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधला गुंता सोडवताना कोणता गुंता सोडवणं सगळ्यात कठीण होतं आणि ते केलं, तुम्ही सोडवलं, तुम्हाला खूप मस्त वाटलं? नाही असं आहे, मला एक गोष्टीच्या म्हणजे स्वतःला खंत आहे आणि बहुतेक पवार साहेबांना पण म्हणजे बहुतेक काय त्यांनाही खंत असं नक्कीच असणं स्वाभाविक आहे. पवार साहेब, मी तुम्हाला आज सांगतो, 1996मध्ये देवेगौडाच्या पाठिंबा केसरी साहेबांनी काढून घेतला काँग्रेस पक्षाकडून. त्यावेळीस जो वातावरण काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीच्या अंतर्गत होता, 101% सगळे लोक शरद पवार साहेबांच्या पाठी उभे होते. आणि त्यावेळी जर साहेबांनी थोडा निर्णय त्यावेळीस ठाम राहून जर घेतला असता तर देवेगौडानंतर के गुजराल नाही, शरद पवार साहेबच देशाचे पंतप्रधान झाले असते. हे माझ्या आयुष्यात मला असं वाटते की त्यावेळीस आम्ही कुठेतरी कमी पडलो. काय झालं? काय कसं? नाही कसा होता की केसरी साहेबांनी अचानक 11व्या महिन्यातमध्येच म्हणजे पार्लमेंटच्या निवडणुकीचे 11 महिन्यात झाले होते आणि त्यांनी पाठिंबा काढून घेतलं आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाची पण काही परिस्थिती काही एवढी काही चांगली नव्हती. 145 खासदार होते आणि शरद पवार साहेब पार्लमेंटरी पार्टीचे म्हणजे लीडर होते. आता ते पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की म्हणजे चुनावच म्हणजे समोर लागेल. कोण खासदारांना 11 महिन्यामध्ये चुनाव परवडणार आहे? आणि अचानकच तुम्ही चुनावामध्ये गेले तर तुम्ही काय तुमची परिस्थिती राहणार आहे? म्हणजे तुम्ही परत निवडून येणार की नाही, पक्ष निवडून येतील की नाही, हे म्हणजे बरेच प्रश्नचिन्ह होते. आणि विना तयारी असं म्हणजे अचानकच सीताराम केसरीला काय म्हणजे फार काही स्टेक नव्हता. त्यांनी आपल्या म्हणजे स्वतःच्याच मर्जीनं काहीतरी म्हणजे विचार करून काढून घेतला का पाठिंबा. त्यांना असं वाटलं की मी स्वतः पंतप्रधान होईल, असं त्यांच्या डोक्यात होतं. त्यावेळीस खासदारांमध्ये एकदम अस्वस्थता झाली की आम्ही म्हणजे उद्या काय करणार. 11व्या महिन्यामध्ये परत निवडणुकीची वेळ आली आणि म्हणजे काही पक्षाकडे काही नियोजन नाही, काही नेतृत्व नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळे खासदार एका म्हणजे काही 1-2 तासामध्ये पवारसाहेबांच्या घरी जवळपास 115-20 खासदार म्हणजे आले आणि साहेबांना सांगायला लागले की बाबा काही करा, तुम्ही नेतृत्व घ्या. आणि देवेगौडा साहेबांनी स्वतः पण हेच विचार मांडले की बाबा तुम्ही जर होत असाल तर मी राजीनामा देईन. मग कारण त्यांच्या पाठिंबाचं काढूनच घेतला होता. पवारसाहेब खुद बनले असते पंतप्रधान, सर्वमान्य, जे त्यांचे कट्टर विरोधक जसे आपले अतुले साहेब पण होते, ते कट्टर विरोधक तिथे भाषण करत होते की नाही शरद पवार साहेबांनी नेतृत्व घ्यायला पाहिजे, त्यांनी म्हणजे ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण देवेगौडांनी कॉन्टॅक्ट केला होता. देवेगौडांनी कॉन्टॅक्ट केला होता, मला स्वतः बोलले आणि म्हणून ते मी सगळं म्हणजे निरोप दिला पवार साहेबांना. पण ते त्यावेळेस त्यांनी थोडं एक सामंजस्य भूमिका घेतली आणि पक्ष एकत्र राहिला पाहिजे असं म्हणजे भूमिकामध्ये आम्हाला म्हणजे ते म्हणजे तो म्हणजे वेळ निघून गेली आमची. पण देवेगौडांची इच्छा काय होती? देवेगौडांची इच्छा अशी होती की हे राजीनामा म्हणजे पाठिंबा काढून घेतला, मला राजीनामा तर द्यावाच लागेल कारण मेजॉरिटी नाही आहे. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जर काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकार केलं आणि त्यांना जबाबदारी दिली तर आम्ही सगळे बाकीचे जे लोक होते त्यावेळेसच्या म्हणजे कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये ते लोक इन्क्लुडिंग देवेगौडा साहेबसह हे पवार साहेबांना पाठिंबा देतील. कारण कसं झालं, सर्वात मोठी काँग्रेस पार्टीच होती. ते 96मध्ये कसं कारण काय देवेगौडा बनण्याचा होता की नरसिंहराव त्यावेळेस तयार नव्हते आपली स्वतःची जी जागा म्हणजे पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोडायची. आणि त्यामुळे सगळ्या लोकांनी सांगितलं की नरसिंहराव असेल तर आम्ही पाठिंबा देणार नाही, म्हणून देवेगौडाला ते केलं होतं पंतप्रधान. आणि देवेगौडा खुद म्हणाले की जर नरसिंहराव गेले आणि आता शरद पवारांना जर जबाबदारी तुम्ही दिली तर आम्ही 100% त्यांना पाठिंबा देऊ इच्छितो. पण तेव्हा त्या काळामध्ये नरसिंहरावांनी देवेगौडांना सपोर्ट केला, पण आपल्या पक्षातल्या शरद पवारांना किंवा इतर कुणाला तरी जर पंतप्रधानपद यांना द्या
आणि तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा त्यांना, कारण 145 त्यावेळेला काँग्रेसच्या सीट्स होत्या. असा काही विचार, असा काही प्रस्ताव होता? अरे खेळीच झाली ना त्यावेळीच. बघा ना, नरसिंहरावला केलं त्यावेळीस ठीक आहे, शरद पवारांनी माघार घेतलं, काय हरकत नाही, पक्षाची युनिटी ठेवण्यासाठी, आणि नरसिंहराव अध्यक्षही झाले, पंतप्रधान झाले. पण ज्यावेळीस नरसिंहरावला उतरायची वेळ आली, नरसिंहरावनी स्वाभाविक एक सक्सेसर म्हणून शरद पवारांना द्यायला पाहिजेत होता. त्यांनी त्यावेळी खेळ केला आणि सीताराम केसरी, आता सीताराम केसरी मला असा एक व्यक्ती, दिवंगत व्यक्तीच्याबद्दल बोलायचं नाही आहे, पण त्यांची म्हणजे काही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि देशाच्या पंतप्रधान होण्याची काही त्यांची लायकी तर नव्हतीच. आणि त्यामुळे नरसिंहरावनी सर्वात मोठा खेळ आणि शरद पवारांना म्हणजे माघार टाकण्यासाठीच हा केला होता. पण देवेगौडांनी त्यांचं राजीनाम्याचं पत्र तयार ठेवलं होतं वगैरे. तयार ठेवला होता. मला स्वतः त्यांनी बोलून सांगितलं की हे पत्र मी तयार केलं आहे, फक्त शरद पवार साहेबांनी हे जबाबदारी स्वीकारावी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची आणि नेतृत्व करावं, आणि आम्ही सगळे लोक त्यांना म्हणजे पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा पण देऊ. तेव्हा ते राजीनाम्याचं पत्र जे होतं ते तुमच्याकडे द्यायला तयार होतं? आता ते म्हणले की बाबा तयारच आहे, तुम्ही बघा आता काय. शरद पवारांना म्हणजे खात्री देण्यासाठी मी दाखवून राहिलो की तुम्ही हे पत्र घ्या, आणखीन तुम्हाला वाटतं तेव्हा बदला. नाही, देशाच्या पंतप्रधानाच्या पत्र काही माझ्या हातात काही घेणं योग्यही नव्हतं. पण मला काय म्हणायचं आहे की त्यांची मानसिकता होती की एकदम तुम्ही घ्या. आजही देवेगौडा साहेब म्हणजे आहे, तुम्ही जाऊन विचारू शकता की हे घटना अशी घडली होती की नाही. आणि पवार साहेबांनी पण थोडं कसं आहे की पक्षामध्ये वेगवेगळे मतप्रवाह होऊ नये, सामंजस्य कायम टिकवण्यासाठी, कारण ते पार्लमेंटरी पार्टीचे अध्यक्षही होते, जर त्यांनी त्यावेळीच जरा ठोस भूमिका जर घेतली असती तर नक्की त्याच वेळी शरद पवार साहेब पंतप्रधान झाले असते. हा मला म्हणजे माझ्या डोळ्यासमोरची ही सगळी घडलेली घटना आहे आणि मी साक्ष आहे, म्हणून तुम्हाला मी अधिकारानं सांगतो. पण ही तुमच्या, कारण असं आहे की आम्ही तुमच्या पुस्तकाची वाट बघतोय, कारण नंतरच्या काळामध्ये सुद्धा अशा अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मग ती अशी चर्चा होती की मध्यंतरी तुम्ही आणि शरद पवार अदानींच्या घरी अमित शहांना भेटला, त्यावेळेला काय झालं ते कदाचित त्या पुस्तकामध्ये येईल. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर तुमच्या घरी शरद पवार, अजित पवार, तुमची अशी मिटिंग झाली काहीतरी सलोख्याची, त्यात काय घडलं ते त्या पुस्तकात येईल. त्यामुळे आम्ही त्या पुस्तकांची वाट बघतोय. पण त्याच्यातलं काही आहे की ते प्रसंग तुम्ही नेमके काय हाताळलेत, काय होतं त्यावेळेला? तुम्हीच म्हटलं ना पुस्तकाची आम्ही वाट बघतोय, तर तुम्ही नाही वाट बघत आम्ही पुस्तकाची. एवढा लवकर मला कशासाठी म्हणजे बोलायला लावता? प्रफुल्लजी कट्ट्यावरही वाट बघत होतो, कट्ट्यावर आणि सांगा. असं आहे की पुस्तकामध्ये आणखीनही प्रसंग आहेत की जे आम्हाला माहितीच नाही आहेत, त्याच्याबद्दलचं तुम्ही लिहा. माझ्या मते ते राहू द्या, विषय तो नंतर तेव्हा जेव्हा पुस्तक येईल तेव्हा आपण परत येऊ ना. आपण पटेलांमध्ये अशी काय खासियत आहे? काँग्रेसचे अहमद पटेल थिंक टँक आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल थिंक टँक. नाही, असं काही खासियतचा विषय नाही. बघा, मी प्रामाणिकपणे तुम्ही लोक महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहीत आहे, माझी काम करण्याची स्टाईल वेगळी आहे. मी काही त्या बाकीच्या लोकांच्यासारखा कुठल्याही स्पर्धेमध्ये नाही. मी आपल्या पद्धतीनं काम करतो. माझ्या एक जे मला वाटते योग्य तसंच पद्धतीनं मी राहतो, करतो, बोलतो. आणि राजकीय जीवनामध्ये माझा प्रवास जरी लांब असेल पण मी माझी जे स्टाईल आहे, मूळ जे माझ्या DNA आहे, मी कधी त्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज केलेला नाही. एकही वाटाघाट तुमच्या विना होत नाही म्हणून म्हटलं. नाही, ते ठीक आहे ना. मी प्रामाणिक काहीतरी काम करत असणार तरीच माझ्यावर एवढा विश्वास करतात ना शरद पवार. पण असा थोडी आहे की मी म्हणजे असंच म्हणजे माझा काही चेहरा चांगला आहे की काही बाकीच्या काही गोष्टी मी काही करत असेल म्हणून, असं काही नाही आहे. शेवटी प्रत्येक पक्षामध्ये चांगले लोक, चांगले विचाराचे लोक आणि चांगलं एक्झिक्युशन करणारे लोकांची आवश्यकता असते. आणि नेत्यांची पण म्हणजे मोठाई त्यामध्येच आहे की मोठापण की ते चांगले लोकांना म्हणजे ते ओळखून म्हणजे त्यांना जबाबदारी देतात. अच्छा, माझा प्रश्न अजित पवारांबद्दल आहे. राष्ट्रवादीतले सगळ्यात चर्चेतले नेते ते असतात. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मोठ्या पवारांच्या प्रत्येक गुगलीचा तुम्हाला थोडाफार काहीतरी अंदाज असतो. मग अजित पवारांच्या त्यांनी केलेल्या न केलेल्या त्यांच्या मनात असलेल्या मूव्सची काही छोटी मोठी हिंट तुम्हाला असते का तीही नसते? म्हणजे अजित पवार कळतात का पक्षात राहून? नाही, तर बघा, एक मी तुम्हाला सांगतो, अजित पवारबद्दल म्हणायला काही हरकत नाही की तो स्पष्ट माणूस आहे. तसा काही
गुगली उगली फार काही त्यांना येत नाही. ते फक्त स्टंपांवर बॉल हां, टाकतात. ते स्ट्रेट बॉलिंग बॅटिंग करतात आणि त्यामुळे अजित पवारांच्या तो म्हणजे प्लस पॉईंट पण आहे, काही मायनस पॉईंट पण आहे. प्लस पॉईंट हेच आहे की ते स्पष्ट आहे आणि फार काय आत बाहेर त्यांच्या काही वेगळं काही नसते आणि त्यामुळे ते पॉप्युलर पण आहे, कारण लोकांना स्पष्ट माणूस आवडतो जो म्हणजे होऊ शकते तर बिलकुल 1 मिनिटात काम करते, नाही होत असेल तर ते तोंडावर सांगून म्हणजे ते तुला वाईट वाटेल पण मी काम करू शकत नाही की होणार नाही. ते पण बघा, काही लोकांची काही कॅरेक्टरिस्टिक लोकांना एवढ्या वर्षात म्हणजे समजते आणि त्यामुळे लोकांची पण प्रतिमा तशी तयार होते आणि अजित पवारांची प्रतिमा त्या बाबतीत एक स्पष्टवादी नेता आहे अशी म्हणजे ओळख अख्खा महाराष्ट्रामध्ये बनलेली आहे. प्रफुल्लभाई, आता तुमची राज्य वाटून झालेली आहेत की सुप्रियाताईंकडे काही राज्य आणि तुमच्याकडे काही राज्य. अजितदादांना सांभाळण्याची जबाबदारी कोणत्या कार्याध्यक्षाची आहे? नाही ते बघा, मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही ते राज्यापुरतं आम्हाला मर्यादित ठेवू नका. नाही, आम्ही व्यक्तीकडे आलो, आम्ही राज्याच्या पलीकडे गेलो. पक्षांतर्गत कुठलाही विषय असेल आणि जिथे मला असं वाटत असेल की माझ्या तिथे हस्तक्षेप असला पाहिजे किंवा माझा काही रोल असला पाहिजे तर मी नक्कीच ते रोल मी पार पाडेन. मी कोणाची वाट बघणार नाही की मी ते कागद परत काढून वाचेन की बाबा या कागदामध्ये काय लिहिलं आहे, याच्या पलीकडे मी जावं की नाही. मला पक्षासाठी जे करायचं असेल करेन. अजितदादांचा विषय जर सुरू आहे तर अजितदादांना कार्यकारी अध्यक्ष केलं नाही याचं कारण ते विरोधी पक्षनेते होते असं सांगितलं जातं, एक तांत्रिक कारण राज्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे अजित पवार असतील का पुन्हा उद्धव ठाकरेंच्याच नावावर ही निवडणूक लढवली जाईल? अच्छा, मी एक सांगतो तुम्हाला. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या नेतृत्व सुरुवातीला भुजबळ साहेबांनी केलं, नंतर विजयसिंग दादा काही काळात होते, नंतर आमचे RR आबा होते, नंतर अजित पवारकडे आला. आज अजित पवार लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, याच्या अगोदर डेप्युटी CM होते. आज तर डेफिनेटली राज्यामध्ये जो काही चेहरा राज्यामध्ये तर नक्कीच अजित पवार आज एक समोर आहेतच ना, लोकांच्या समोर अजित पवारचा चेहरा राहणारच, काही विषयच नाही आहे. पक्ष शेवटी काय ठरवतील, ते शरद पवार साहेब काय ठरवतील तो विषय वेगळा. अजित पवारांना हे माहिती आहे की जर सत्ता आली तर मुख्यमंत्री आपणच होणार. का नाही होऊ शकते. त्यावेळी मी तुम्हाला सांगतो ना, 2004 साली जेव्हा आम्हाला प्रसंग होता, 71 जागा आमच्याकडे होती आणि 69 काँग्रेसकडे होती, बरोबर आहे. त्यावेळी समजा नाही झाले, पण झालं असतं तर त्यावेळी RR आबाच बनले असते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कारण तो पक्षाचे नेतृत्व करत होते विधिमंडळामध्ये. तर ज्यावेळी जो व्यक्ती समोर आहे, ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, त्या क्षणी तर त्यांनाच म्हणजे आम्हाला समोर करावंच लागेल ना. त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही, एक जेव्हा तुमच्या जास्त जागा होत्या, तेही आम्हाला पुस्तकातच वाचायला मिळणार आहे का आता काही कळणार आहे? काय त्याच्याबद्दल सांगू शकतो त्याबद्दल, काही एवढं काही रहस्य नाही आहे, पण थोडं आहे. पण ते थोडं काही पार्ट पुस्तकासाठी ठेवतो, बाकी काही पार्ट तुम्हाला नाही. असं आहे की कधी कधी आपण नंतर विचार करतो ना की आपला त्यावेळीचा निर्णय राईट होता की रॉंग होता. मला असं वाटते की त्यावेळीचा आमचा निर्णय थोडा आमचा चुकला म्हणजे असं काही मुद्दाम काही चूक करायची होती की मुद्दाम कोणाला नको काही डावलायचं असं काहीच नव्हतं. कसं झालं होतं, 2004मध्ये UPAची सरकार तेव्हाच बनली होती. काँग्रेस आणि आम्ही एकत्र पहिल्यांदाच म्हणजे 99 नंतर अधिकृत पहिल्यांदा एकत्र आलो आणि ती टिकावी आणि युती आमची तुटू नये, त्यामुळे काँग्रेसनी खूप म्हणजे आग्रह धरला होता की बाबा मुख्यमंत्रीपद 2 जागाच्या फरकामध्ये काय असा तसा ते नेहमीसारखं काँग्रेस लवकर काही गिव्ह इन करत नाही. ती शोकांतिक आहे, पण ते काँग्रेसची जुनी सवयी आहे. आम्ही होतोच काँग्रेसमध्ये म्हणून आम्हाला त्यांच्या DNA काय आमच्या वेगळा नाही, आम्हाला माहीत आहे नेगोसिएशन कसे असतात आणि प्रत्येक नेगोसिएशनच्या वेळी मी राहिलेलो आहो. तर त्यावेळीस थोडं आमच्या चुकलं. आम्ही ते गिव्ह इन करायला नको होता, कारण 20-25 दिवस ताणला गेला होता. तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात सरकार कोणाची बनेल, कोण मुख्यमंत्री होईल, हा एक विषय खूप दिवस चिघळला. म्हणून शेवटी आम्ही गिव्ह इन केलं, काही मंत्रिपद अधिक घेतले. पण नक्की मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी जर आमच्या मुख्यमंत्री झाला असता
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आजची जे पोझिशन आहे त्याच्यापेक्षा आम्ही नक्कीच म्हणजे अधिक राहिलो असतो आणि एखाद्या वेळा कायमस्वरूपी आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष राहिलो असतो. म्हणजे 10 वर्षामध्ये 2 चुका झाल्या मेजर. एक 96 साली पंतप्रधानपद घेतलं नाही आणि नंतर 8 वर्षांनी मुख्यमंत्रीपद घेतलं. नाही त्यावेळी चूक मी नाही म्हणत. ते चूक ते पंतप्रधानाची तुम्ही म्हणतात ते चूक तर नाही, पण बघा थोडं म्हणजे जे काय म्हणतात की थोडं मिसकॅल्क्युलेशन. सध्या महाराष्ट्रामधलं जे कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये काय महाविकास आघाडीचं सगळं नीट चालेल ना. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नाना पटोले, काही वेळेला अजित पवार, संजय राऊत, काही वेळेला यांच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काही गडबड होती आहे का. कधी नाना पटोले संजय राऊतांबद्दल, कधी संजय राऊत नानांबद्दल, अजित, असं ते सगळं सुरू असतं. मला काही दररोज टी व्हीच्या समोर जायची सवय आहे का? तुम्ही नाही. बघतात का? आधी तुम्ही बोलवतात तेव्हा असा काही कमी येतो मी, तसं मी कमीच बोलतो. जेव्हा महत्त्वाची काही घोषणा करायची असेल, काही सूचना करायची असेल तेव्हा मी दिसतो ना टी व्हीवर तुम्हाला बरोबर. तर जेव्हा जो माणूस कधी कधी जे टी व्हीवर येतो तो खरा. बाकी दररोज बोलून काय तुम्ही बोलून सांगणार काय? त्याच्यात एवढं आपण डोकं हे संजय चालवायचं. राऊतांना पण लागू आहे. साठी आहे. कुठलाही महत्त्वाची सूचना मी करतो का नाही राष्ट्रवादीच्या वतीनं? दुसरं दिसते का त्यावेळेस? तर दररोज मी काय बोलायचं का? पण हे म्हणजे ह्याचा अर्थच आहे की महत्त्वाची सूचना दररोज नसते. हे म्हणजे हे कुणासाठी होतात त्याचं? हे संजय राऊत, नाना पटोले कुणासाठी आहे? नाही सगळ्यांच्यासाठी लागू होते ना. महाराष्ट्रात खूप लोकांना सवय झालेली आहे. म्हणजे तुम्ही ठराविक नाव पुरता का? केल्याचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटतोय गुरुला? नाही आम्हाला आनंद आहे की आमच्या शिष्य एवढा मोठा झाला. आम्हाला आनंद आहे. काय आम्हाला त्याच्यात काय बघा, माझ्या आणि त्यांची काय स्पर्धा थोडी आहे. मी कोणाच्या स्पर्धेमध्ये नाही. मी माझ्या योग्यतेप्रमाणे मला मिळेल तर मला त्याच्यात खुशी आहे. मी माझ्या स्टेटसप्रमाणे मान सन्मानाने राजकारण जे असेल तेच करीन. त्याच्या पलीकडे मी कधी जाऊन माझ्या लेवल सोडून मी राजकारण केलं नाही आणि करणार नाही. प्रफुल्लभाई, एक ना कायम अशी एक चर्चा म्हणू, पॉलिटिकल गॉसिपमध्ये असं आहे असं म्हणू आपण, एक असं कायम तुमच्याबद्दल बोलताना की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन भाजपबरोबर जायचं आहे अशी चर्चा असते कायम. 2004च्या इलेक्शनच्या वेळेला तुम्ही भाजपबरोबर जाणार अशी चर्चा होती. या सगळ्या चर्चा तुमच्याबद्दल होण्याच्या मागं काय कारण आहे? तुमचे मोदी शहांशी असलेले संबंध, त्याआधी पण भाजपच्या नेत्यांशी असलेले चांगले संबंध, कशामुळं अशी चर्चा होत राहते? नाही असं नाही आहे. बघा, संबंध चांगले ठेवायलाच पाहिजे सगळ्यांच्या बरोबर. राजकारणामध्ये काही व्यक्तिगत द्वेष आहे का? म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या माझे पूर्वीपासून संबंध राहिले आहेत. ते मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरचे माझे संबंध आहे. अमितभाईला मी ओळखतो. त्याच्या अगोदर बाकीच्याही राजकीय पक्षाचे अनेक नेते जे आहे मान्यवर, मी सगळ्यांना म्हणजे माझे चांगले संबंध आहे. इथे नितीन गडकरी, आमचे देवेंद्र भाऊ, ते सगळे नागपूरचे, आम्ही सगळे विदर्भातले जुने एकमेकांना ओळखणारे सहकारी आहो. त्याच्यात काय फरक पडते? राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संबंध ठेवायलाच पाहिजे. हे उलट मी शिकलो कोणाकडून? शरद पवारांच्याकडून शिकलेलो. चांगले संबंध ठेवायलाच पाहिजे. काय म्हणजे आपलं व्यक्तिगत काय? शरद पवार साहेबांना आणि नरेंद्र मोदी साहेबांचे संबंध जगजाहीर आहे ना. ते स्वतःच त्यांनी जाहीर केलं आहे. आपण काही सांगायची गरज नाही आहे. सगळ्या नेत्यांच्या बरोबर हे संबंध, कारण काय आहे, राजकारणाचा स्तर जे आहे ना, हळूहळू ज्या पद्धतीनं जे लोक बोलायला लागले आहेत, ज्या भाषेतनं बोलायला लागल्या, ज्या पद्धतीनं एकमेकांच्यावर चिखलफेक करतात, हे म्हणजे हे काही शोभणारी गोष्ट नाही. आणि हे पण नेत्यांनी पण चुकून समजू नये की लोकांना आवडतं हे सगळं. आघाडी सरकारचं ज्यावेळेस सरकार होतं 15 वर्ष, त्यावेळेस जे काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले त्यातील एका मुख्यमंत्र्यावर मात्र राष्ट्रवादीकडनं कायम प्रश्न उभा केला जातो, जे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं त्यांच्या कार्यशैलीबद्दल सतत नाराजी व्यक्त केली जाते. त्यावेळेस जर पृथ्वीराज चव्हाणांच्या जागी दुसरे मुख्यमंत्री असते तर कदाचित 2014च्या निवडणुकीत परफॉर्मन्स चांगला झाला असता असं त्यातून सुचवलं जातं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पृथ्वीराज चव्हाणांच्या परफॉर्मन्सबद्दल? नाही, हे खरं आहे की पृथ्वीराज चव्हाण म्हणजे व्यक्तिगत काही विषय नाही आहे. त्यांच्या आल्यानंतर काय झालं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जे काही एक संबंध होते, बघा विलासराव देशमुखही मुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब होते आणि नंतर अशोक चव्हाणही होते काही काळ.
त्यावेळीस जे एकमेकांच्यावर थोडाफार विश्वास तरी ठेवावाच लागते. तुम्ही पार्टनर आहात, तुम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणजे शंकाने बघणार तर कसं होणार. ते एकमेकांशी संपर्क, बोलणं करणं, काही निर्णयमध्ये थोडा पुढे मागे, त्याला यांच्या व्ह्यू अकॉमोडेट करा, त्यांच्या करा. पण काय झालं ते पृथ्वीराज चव्हाणच्या काळात ते काही जे काय सो कॉल्ड जे आमच्याबद्दल जे स्कॅम्स म्हणजे इरिगेशनचा म्हणा की महाराष्ट्र धन म्हणा की वगैरे म्हणा, जे काही जे विषय आले, हे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर कोणाच्या काळात झाले. आमच्याच सरकारने हे सगळं म्हणजे एक प्रकारे फीड केला आणि हा विषय म्हणजे आमच्या बदनामीचा एक कारण बनला. आणि दुसऱ्या बाजूला कसं आहे की जे दोन पक्षामध्ये एक समन्वय होतो आणि त्या समन्वयसाठी थोडा पुढे मागे जरा जावं लागते. त्या समन्वयमध्ये एकदम एक भूमिका अशी घेतली गेली त्यांच्याकडून किंवा काँग्रेस पक्षाच्याकडून, पण शेवटी मुख्यमंत्रीची महत्त्वाची भूमिका असते. त्यावेळेस ते म्हणजे तुटलं आणि इतकं ताणलं गेलं की तुटलं आणि त्यामुळे 2014मध्ये आम्ही वेगवेगळे लढलो. नाहीतर एखाद्या वेळा त्या 14मध्ये एकत्र लढलो असतो ना, तो म्हणजे जिंकणं किंवा हारणं तर मला एवढी भविष्यवाणी करता येत नाही, पण दोन्ही एकत्र राहिलो असतो तर एखाद्या वेळा जवळ आलो असतो. म्हणजे मोदी लाट असूनही आम्ही जवळ आलो असतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर. 2019 नंतर केंद्रातलं राज्यातलं राजकारण, विशेष करून राज्यातलं बरंच बदललं आहे. त्यामुळे पुढची निवडणूक ही अर्थात कुणासाठी सोपी नसणार आहे. त्याच्या तोंडावरती तुमच्यावर आलेली जबाबदारी आहे. नवीन आव्हानांसाठी त्या पेलण्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचा. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. माझं कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार. आत्ता इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.